आता आपण सोडूया क्वेश्चन नंबर 9. फाइंड k if the line passing through points P and Q has slope 1/2. आपल्याला P आणि Qचे जे आहेत ते कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आम्हाला Q मधला कोऑर्डिनेट आपला आहे 1k आणि त्याचा स्लोप आहे 1/2. म्हणजे आपल्याला स्लोप ऑफ लाईनचा जो फॉर्म्युला आहे तो वापरून इथे आन्सर काढायचं आहे. मग आपण लिहून घेतलं P = x1 y1 मग -12 -3 म्हणजे x1 = -12 आणि y1 = -3. Qचे जे Qचे जे कोऑर्डिनेट्स आहेत तर आपण पकडलं x2 y2 आणि म्हणजे ते आहेत 4 आणि k म्हणजे x2 = 4 आणि y2 = k. स्लोप ऑफ लाईन किती आहे 1/2. मग आपण लिहिलं स्लोप ऑफ लाईन = m = y2 - y1 अपॉन x2 - x1. मग आता आपण लिहून घेतो तसे स्लोप ऑफ लाईन काय आपली 1/2 आहे. मग आपण लिहून घेतलं y2 किती आहे k -3 अपॉन 4 -12 k + 3 झालं 4 + 12 झालं 16 आणि आहे 1/2 = k + 3 अपॉन 16. मग आपण 1 × 16 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया = 2 × k + 3 2k + 2 3 6. मग +6 जो आहे आपला तो राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला गेला म्हणजे 16 - 6 झाला म्हणजे आन्सर आलं 10 = 2k. मग आपल्याला केचा आन्सर काढायचा आहे म्हणून काय झालेलं आहे मल्टिप्लिकेशनचं झालं डिवाईड म्हणजे 10 / 2 आन्सर आलं 5. देअरफॉर 5 = k किंवा सेंटेन्स लिहू शकता देअरफॉर k = 5. आता आपण क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 10 आहे शो दॅट द लाईन जॉइनिंग द पॉईंट्स A and B is parallel to the line joining the points C and D. आता त्याच्यात आपल्याला काय कळतं आपल्याला सांगायचं आहे आपल्याला शोधायचं आहे स्लोप ऑफ लाईन काय आहे. स्लोप ऑफ लाईन सेम असेल तर आपण म्हणू ह्या लाईन्स सेम आहेत पॅरलल आहेत एकमेकांना. आपण सगळे पॉईंट्स लिहून घेतलेले आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स लिहून घेतलेले आहेत. जॉइनिंग द पॉईंट्स AB अँड CD. स्लोप ऑफ लाईन AB y2 - y1 अपॉन x2 - x1 5 - 8 अपॉन 5 - 4 5 - 8 म्हणजे -3 5 - 4 म्हणजे 1 म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन आलेला आहे -3. स्लोप ऑफ लाईन AB = -3 हे आपलं इक्वेशन नंबर 1. स्लोप ऑफ लाईन CD y2 - y1 अपॉन x2 - x1 7 - 4 अपॉन 1 - 2 म्हणजे 7मधून 4 गेले 3 राहिले 1 - 2 मीन्स -1 म्हणजे त्याचा अर्थ आला की स्लोप ऑफ लाईन किती आहे -3 आहे. कधीसुद्धा आपल्याला जो मायनस आहे तो आपल्या न्यूमरेटरला असतो डिनॉमिनेटरला कधीच नसतो. म्हणजे मग तो डिनॉमिनेटरला असेल तर आपल्याला न्यूमरेटरला द्यायला लागतो म्हणजे -3 आन्सर आलेलं आहे. स्लोप ऑफ लाईन दोघांचे सुद्धा सेम आहेत म्हणून आपण म्हटलं फ्रॉम 1 and 2 स्लोप ऑफ लाईन AB and CD आर सेम. लाईन AB = लाईन CD देअरफॉर लाईन AB पॅरलल टू लाईन CD. क्वेश्चन नंबर 11 आहे आपला शो द पॉईंट्स P, Q, R, S आर द वर्टायसेस ऑफ अ पॅरलेलोग्राम. आता आपल्याला काय सांगितलेलं तो पॅरलेलोग्राम आहे की नाही आपल्याला शो करायचा आहे. बनलेला आहे क्वाड्रेटर पण तो पॅरलेलोग्राम आहे की नाही तो आपल्याला सांगायचा आहे. ऑफकोर्सली स्लोप ऑफ लाईन बघावे लागते. स्लोप ऑफ लाईन या जर का अपोजिट साईजच्या सेम असते तर आपण म्हणू तो पॅरलेलोग्राम आहे. बघूया आपण सगळे कोऑर्डिनेट्स लिहून घेतलेले. स्लोप ऑफ लाईन PQ = M = y2 - y1 अपॉन x2 - x1 2 मायनस इन द ब्रॅकेट -2 अपॉन 5 - 1 म्हणजे काय झालं 2 + 2 म्हणजे 4 आणि 5 - 1 म्हणजे 4. आपला स्लोप ऑफ लाईन आलेली आहे 1. स्लोप ऑफ QR -1 - 2 अपॉन 3 - 4 1 मायनस म्हणजे प्लस झाले आणि मायनसची साईन -3 3 - 4 म्हणजे -2
मायनस मायनस कटआउट झालेले आहेत. आपला स्लोप ऑफ लाईन स्लोप ऑफ QR आलेला आहे 3/2 स्लोप ऑफ RS. आता स्लोप ऑफ RS जर PQ सारखा आला तर पॅरलेलोग्राम होऊ शकतो, म्हणजे एक साईड तरी आपली पॅरलल आहे आपल्याला कळेल. -5 मायनस इन द ब्रॅकेट -1 अपॉन -1 -3 -5 +1 झाला म्हणजे आन्सर आला -4. मायनस मायनस म्हणजे प्लस 1 + 3 4 -4 दोन्हीसुद्धा सेम आहेत म्हणजे आन्सर आलं 1. स्लोप ऑफ PQ आणि स्लोप ऑफ RS सेम आलेले आहेत, पॅरलल आहेत लाईन. आता बघूया स्लोप ऑफ PS हा QR सारखाच आहे का. स्लोप ऑफ PS इज इक्वल टू -5 मायनस इन द ब्रॅकेट -2 अपॉन -1 -1 म्हणजे आला आन्सर -2. -5 + 2 म्हणजे आन्सर आला -3. -3 अपॉन -2 मायनस मायनस कट झाले 3/2 म्हणजे स्लोप ऑफ QR आणि स्लोप ऑफ PS सेम आले. आपण ह्याला हवं असेल तर तुम्हाला आपण सगळ्या इक्वेशन्सना नंबर देऊया. 1 2 3 4 आणि ह्याला आपण लिहूया फ्रॉम 1 and 3 आणि ह्याला लिहू फ्रॉम 2 and 4. जितके शब्द तुमचे क्लिअर असतील, जितक्या तुमच्या गोष्टी क्लिअर असतील तितके तुम्हाला पटापट मार्क मिळणार आहेत, म्हणून सगळ्या गोष्टी ॲक्युरेटली लिहा. स्लोप ऑफ PQ अँड RS आर सेम फ्रॉम 1 and 3 देअरफॉर PQ पॅरलल टू RS. स्लोप ऑफ QR अँड PS आर सेम फ्रॉम 2 and 4 देअरफॉर QR पॅरलल टू PS. आणि मग देअरफॉर काय झालेला आहे, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलेलोग्राम. आणि आपण त्याच्यावर तसं रिझनसुद्धा लिहिलेलं आहे. अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर सेम देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलेलोग्राम.